राज्यातील लोकसभा निवडणुकीच्या पाचही टप्प्यातील मतदान पार पडले। पहिला टप्पा 19 एप्रिलला, दुसरा टप्पा 26 एप्रिलला, तिसरा टप्पा 7 मे रोजी, चौथा टप्पा 13 मे रोजी आणि पाचव्या टप्प्यातील मतदान 20 मे रोजी पार पडलं। शेवटच्या टप्प्यात मुंबईसह 13 लोकसभा मतदारसंघाचं मतदान पार पडलं खरं, पण मुंबईकर मतदारांनी अपेक्षा भंग केलाय अशी चर्चा होऊ लागली आहे। याचं नेमकं कारण काय? त्याचबरोबर महाराष्ट्रातील यंदाच्या लोकसभा निवडणुकीत सर्वाधिक मतदान करणारे टॉप 10 मतदारसंघ नेमके कोणते आहेत? याच विषयी आपण या व्हिडिओतून जाणून घेऊयात। नमस्कार, मी प्रतीक्षा नानावरे आणि तुम्ही पाहताय फॉर द पीपल न्यूज। व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी आपण फॉर द पीपल न्यूजला सबस्क्राइब, लाईक व फॉलो जरूर करा। पोस्ट ग्रॅज्युएट डिग्री कोर्सच्या माध्यमातून परिपूर्ण राजकीय नेतृत्व घडवणारं आणि प्राध्यापक राहुल कराड यांच्या संकल्पनेतून साकारलेलं भारतातील पहिलं इन्स्टिट्यूट MIT स्कूल ऑफ गव्हर्नमेंट प्रेझेंट्स जागर लोकशाहीचा। मतदानाच्या टक्केवारीत पुन्हा एकदा मुंबईकर पिछाडीवर असल्याचं दिसून आलं। राज्यातील 5 टप्प्यांपैकी 5व्या टप्प्यात सर्वात कमी म्हणजेच 54.33% मतदान झालं। त्यामुळे एकूण झालेल्या 5 टप्प्यांपैकी पहिल्या व तिसऱ्या टप्प्यात अनुक्रमे सर्वाधिक मतदान झाल्याचं दिसून आलं। त्यामुळे मेट्रो सिटीपेक्षा महाराष्ट्राच्या ग्रामीण भागातच मतदारांनी उत्स्फूर्तपणे सहभागी होऊन मतदान केल्याचं सिद्ध झालंय। महाराष्ट्रातील 48 लोकसभा मतदारसंघात यंदा 5 टप्प्यात मतदान पार पडलं। त्यामध्ये पहिल्या टप्प्यात सर्वाधिक म्हणजेच 63.71% मतदान झालं। दुसऱ्या टप्प्यात 62.71% मतदान झालं। तिसऱ्या टप्प्यात पुन्हा मतदानाची टक्केवारी वाढली तेव्हा 63.55% मतदान झालं। तर चौथ्या टप्प्यात मतदानाची टक्केवारी घसरून 59.64% आली। मात्र शेवटच्या टप्प्यात ही टक्केवारी आणखीनच घसरली। 5व्या टप्प्यात सर्वात कमी म्हणजे 54.33% मतदान झालंय। देशातील 5व्या टप्प्यातील मतदानाची सरासरी टक्केवारी ही 60.39 इतकी आहे। महाराष्ट्रातील 5ही टप्प्यात कोणत्या मतदारसंघात सर्वाधिक मतदान झालं यावर एक नजर टाकूयात। पहिल्या टप्प्यात 5 मतदारसंघात मतदान घेण्यात आलं होतं। त्यामधील गडचिरोली चिमूर या लोकसभा मतदारसंघात सर्वाधिक म्हणजेच 71.88% मतदान झालं। दुसऱ्या टप्प्यात 8 लोकसभा मतदारसंघात मतदान घेण्यात आलं। यात वर्धा लोकसभा मतदारसंघात सर्वाधिक म्हणजेच 64.85% मतदान झालंय। निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यात 11 लोकसभा मतदारसंघात मतदान पार पडलं। त्यामध्ये पश्चिम महाराष्ट्रातील सर्वाधिक मतदारसंघाचा समावेश असून या टप्प्यात कोल्हापूरमध्ये सर्वाधिक म्हणजेच 71.59% इतकं मतदान झालंय। तर हातकणंगले मतदारसंघात सर्वाधिक म्हणजेच 71.11% मतदान झालं। चौथ्या टप्प्यात मराठवाडा उत्तर महाराष्ट्रात मतदान झालं। यामध्ये सर्वाधिक मतदान हे बीड लोकसभा मतदारसंघात झाले। बीडमध्ये 70.92% इतकं मतदान झालंय। महाराष्ट्रातील शेवटच्या म्हणजेच 5व्या टप्प्यात सर्वात कमी मतदान झालं। त्यामध्ये मुंबईतील 6 मतदारसंघांसह एकूण 13 मतदारसंघाचा समावेश होता। यापैकी दिंडोरी मतदारसंघात सर्वाधिक म्हणजेच 62.66% मतदान झाले। सैन्य आणि क्रीडा क्षेत्रात करिअर करायचे? नेताजी सुभाषचंद्र बोस सैनिकी निवासी शाळा पुणे। ॲडमिशनसाठी संपर्क 960 781 1662। आता राज्यातील सर्वाधिक मतदान झालेले 10 मतदारसंघ पाहूयात। पहिला आहे गडचिरोली चिमूर मतदारसंघ, ज्यात सर्वाधिक म्हणजेच 71.88% मतदान झालं। दुसरा आहे कोल्हापूर लोकसभा मतदारसंघ, ज्यात 71.59% मतदान झालं। तिसरा आहे हातकणंगलेचा, इथे 71.11% मतदान झालं। चौथा आहे नंदुरबार लोकसभा मतदारसंघ, या ठिकाणी 70.68% मतदान झालं। पाचवा आहे बीडचा, बीडमध्ये 70.92% मतदान झालं। सहावा आहे जालना मतदारसंघ, इथे 69.14% मतदान झालं। सातवा आहे चंद्रपूर लोकसभा मतदारसंघ, या ठिकाणी 67.55% मतदान झालं। आठवा भंडारा गोंदिया मतदारसंघात 67.4% मतदान झालं। नववा आहे अहमदनगरचा, इथे 66.16% मतदान झालंय। तर 10व्या क्रमांकावर आहे वर्धा लोकसभा मतदारसंघ, वर्ध्यात 64.85% मतदान झाले। महाराष्ट्रात पार पडलेल्या 5ही टप्प्यात मतदारांचा उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळाल्याचं दिसून आलं नाही। त्याची अनेक कारणं देखील आहेत। लोकांचे मूळ प्रश्न जैसे ते आहेत। स्थानिक लोकप्रतिनिधींवर जनतेची असलेली नाराजी, कांदा प्रश्न, शेतकऱ्यांचे प्रश्न, पिण्याच्या पाण्याची समस्या, बेरोजगारी, दिलेल्या आश्वासनांची पूर्तता न होणे, फोडाफोडीचं राजकारण, या सगळ्या घडामोडींमुळे देखील जनतेनं मतदानाकडे पाठ फिरवल्याचं चित्र दिसून आलं। मेट्रो सिटी किंवा राज्यातील प्रमुख शहरं असलेल्या
पुणे, मुंबई, नागपूर आदी ठिकाणी मतदानाचा टक्का घसरलेला पाहायला मिळतो। लोकशाहीचा उत्सव म्हणून मतदानाकडे पाहिलं जातं। लोकशाही टिकवायची असेल तर प्रत्येक मतदार राजाने भारतीय नागरिक म्हणून आपला मतदानाचा अधिकार बजवायला हवा। आता लोकसभेची निवडणूक तर पार पडली आहे, त्यामुळे येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीत तरी राज्यात मतदानाचा टक्का वाढेल हीच अपेक्षा। बाकी तुम्हाला राज्यातील घसरलेल्या या मतदानाच्या टक्केवारीविषयी काय वाटतं? तुमचं मत कमेंट करून सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी फॉर द पीपलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।